आज आपण वी आरचे सेंटेन्सेस बनवणार आहोत। वीचा अर्थ आहे आम्ही किंवा आपण। तर इथे मी एक सेंटेन्स घेते, वी आर हियर। वीचे दोन अर्थ आहेत, आम्ही किंवा आपण। वी आर हियर म्हणजे आम्ही इथे आहोत, आम्ही इथे आहोत। आता याचं निगेटिव्ह सेंटेन्स करता येईल आपल्याला असं, वी आर नॉट हियर, आम्ही इथे नाही आहोत। आता याचा क्वेश्चन आपण तयार करूया, आर वी हियर। क्वेश्चन कसं तयार करायचा, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं हे आधीच्या व्हिडिओजमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आर वी हियर, आपण इथे फक्त वी आरला आर वी केलेलं आहे, याचा अर्थ आहे आम्ही इथे आहोत का। आणि आता याचं निगेटिव्ह क्वेश्चन आपल्याला बनवायचं आहे, आर वी नॉट हियर, याचा अर्थ होतो आम्ही इथे नाही आहोत का, आम्ही इथे नाही आहोत का। आता इथे चारही सेंटेन्स मी लिहून घेतलेत। वी आर हियर, आम्ही इथे आहोत। वी आर नॉट हियर, आम्ही इथे नाही आहोत। आर वी हियर, आम्ही इथे आहोत का। आर वी नॉट हियर, आम्ही इथे नाही आहोत का। तर इथे हियरच्या जागी आपण शब्द बदलून जसे आपले सेट आपण बनवतोय दरवेळेस तशाच प्रकारे बनवायचे आहेत। हियरच्या ऐवजी आपण इथे लिहू शकतो नियर, वी आर नियर म्हणजे आम्ही जवळ आहोत। तर याचे सेंटेन्सेस कसे बनतील, वी आर नियर, आम्ही जवळ आहोत। वी आर नॉट नियर, आम्ही जवळ नाही आहोत। आर वी नियर, आम्ही जवळ आहोत का। आर वी नॉट नियर, आम्ही जवळ नाही आहोत का। अजून एक शब्द आपण वापरू शकतो, फार। फार म्हणजे दूर। आता इथे आपल्याला जर वेगळा शब्द घ्यायचा असेल, जसं कॉमन नाउन घ्यायचं असेल, स्टुडंट्स किंवा टीचर्स, डॉक्टर्स, पोलीस अशा प्रकारचं, तर त्याचं सेंटेन्स कसं बनेल हे एक एक्झाम्पल सांगते। आपल्याला समजा घ्यायचं आहे आम्ही विद्यार्थी आहोत, म्हणायचं असेल की आम्ही सगळे विद्यार्थी आहोत, मी आणि माझे काही मित्रमैत्रिणी आहेत आणि आम्ही सगळे विद्यार्थी आहोत, विद्यार्थिनी आहोत, हे मला बोलायचं असेल तर इंग्लिशमध्ये तसं लिहिताना वी आर स्टुडंट्स असं लिहावं लागेल। कारण विद्यार्थी विद्यार्थिनी एकटा किंवा एकटी नाही आहे, इथं आपण स्टुडंट्स खूप सारे असल्यावरच आपण म्हणू शकतो आम्ही विद्यार्थी आहोत, वी आर स्टुडंट्स। मग इथे आपल्याला एस हे कंपल्सरी लावावंच लागेल। वी आर स्टुडंट असं लिहिलं तर ते चुकीचं होईल। वी आर स्टुडंट्स म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत। आता याचं निगेटिव्ह सेम आपण जसं करत आलो आहे आत्तापर्यंत तसंच करायचं आहे, वी आर नॉट स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी नाही आहोत। आपण याचं क्वेश्चन बनवूया। आता इथे मी क्वेश्चन तयार केलं आहे, आर वी स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत का। आर वी नॉट स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी नाही आहोत का। आता इथे हे चारही सेंटेन्स मी एकसाथ लिहिलेत, वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत। वी आर नॉट स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी नाही आहोत। आर वी स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत का। आर वी नॉट स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी नाही आहोत का। आता आपण इथे स्टुडंट्सच्या ऐवजी टीचर्स हा शब्द वापरू शकतो। वी आर टीचर्स म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका, आम्ही शिक्षक आहोत किंवा शिक्षिका आहोत किंवा दोन्ही असू शकतात एकत्र, त्या सगळ्यांना आपण टीचर्स म्हणतो। वी आर टीचर्स, वी आर नॉट टीचर्स, आर वी टीचर्स, आर वी नॉट टीचर्स। डॉक्टर्स म्हणजे पुरुष किंवा महिला वैद्य असंही आपण म्हणू शकतो, वी आर डॉक्टर्स, वी आर नॉट डॉक्टर्स, आर वी डॉक्टर्स, आर वी नॉट डॉक्टर्स। मिनिस्टर्स म्हणजे मंत्री, त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा पुरुष आणि महिला दोन्ही येतं। वी आर मिनिस्टर्स, वी आर नॉट मिनिस्टर्स, आर वी मिनिस्टर्स, आर वी नॉट मिनिस्टर्स अशा प्रकारे म्हणू शकतो। वी आर हेल्पर्स म्हणजे मदतनीस, वी आर नॉट हेल्पर्स, आर वी हेल्पर्स, आर वी नॉट हेल्पर्स अशा पद्धतीचे आपले वाक्य बनतील। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देपासून वाक्य बनवायला शिकवणार आहे। देचा अर्थ आहे ते। जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर ऑफकोर्स सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।